तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याचं वितरण 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे काल होईल असं अपेक्षित होतं, पण काल वितरण झालेलं नाही. 12 तारखेला हप्ते वितरणासंदर्भातला GR हा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर 15 ऑगस्टच्या अगोदरच वितरण होईल असं प्रसार माध्यमांवर बोललं जात होतं. वर्तमानपत्रावर बातम्या येत होत्या. युट्यूब चॅनलवर सुद्धा, मोठमोठ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा ह्याच बातम्या येत होत्या की 15 ऑगस्टच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलैचे पैसे जमा होईल. पण काल पैसे जमा झालेले नाही. शेवटी आपलीच माहिती खरी ठरलेली आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की 17 तारखेच्या नंतर हे वितरण होण्याची शक्यता आहे. आज 16 तारीख आहे. 16 तारीख म्हणजे आज रविवार असल्या कारणाने आज सुद्धा कसलीही अपडेट ही तुम्हाला येणार नाही किंवा वितरण सुरू होणार नाही. मग उद्या सोमवार आहे. उद्या हा वितरणासंदर्भातला फार महत्वाचा दिवस असणार आहे. सोमवारला सकाळचे 10 वाजतापासूनच वितरण हे सुरू होऊ शकते. उद्याची 17 तारीख आहे आणि 17 तारखेला मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की 17 तारखेला वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. पण 12 तारखेला GR आल्याच्या नंतर 15 ऑगस्टच्या अगोदर वितरण होईल असं बोलल्या जात होतं, पण ती बातमी साफ खोटी ठरताना आता दिसत आहे आणि आपलीच माहिती खरी ठरताना दिसत आहे. आता 17 तारखेला म्हणजे उद्यापासून जर वितरण सुरू होत असेल तर मग निश्चितच 20 तारखेपर्यंत 17, 18, 19 आणि 20 3-4 दिवसात या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते. म्हणजे सर्व महिलांना 1500 रुपये जमा केले जाऊ शकते आणि उद्या सकाळपासूनच DBT ही ऍक्टिव्ह केल्या जाऊ शकते आणि वितरण हे 20 तारखेपर्यंत त्यानंतर मग चालणारच आहे. या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. हाईप करायला सुद्धा विसरायचं नाही. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.